हॅलो आणि गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे मंगळवार, तर माझी क्लिनिंग वगैरे झाली आहे सर्व आणि आता दुपारची वेळ आहे. आंघोळ वगैरे करून नाश्ता केला, एक्सरसाइजही झाली आहे, सगळं झालं. एक्सरसाइज केली की जास्त एनर्जी येते काम करायला. तर आज एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर मी आज मोठं काम केलं आहे, म्हणजे माझी बाल्कनी क्लीन केली आहे. सो तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आपला वेल एवढा झालाय आणि इथे आज दुसरं फूल देखील आलंय, तर त्याला दोडके येतील की नाही माहिती नाही. सो इकडे झाडं कालच मी म्हणजे विचार करणार होते की घासून पुसून काढेल, परंतु आज मी सगळा पसारा आवरला सकाळी आणि मस्तपैकी लावले छान. सो इथे आळू आहे आणि असं छान क्लीन केलं की खूप छान वाटतं. इथे बसूही शकता तुम्ही क्लिनिंग केल्यानंतर. परंतु अजून हे वरचं राहिलं, याला काहीतरी ऑप्शन काढायचं कारण हे कबुतराने खूप खराब केलंय. सो याला पाणी मारून भिजल्यानंतरच निघेल हे, आणि विचार करते काहीतरी हे करावं जेणेकरून कबुतरांचं ते जी खराब झालेलं आहे ते सगळं व्यवस्थित काढता येईल एव्हरी टाइम. आणि इथे गाऊ, हाय गाऊ. तर क्लिनिंग वगैरे झालंय माझं, परंतु पसारा काय मुलं करतातच. सो पसारा आणि इथे हे बाहेर गार्बेज काढले टाकण्यासाठी. तर माझे मिस्टर बाहेर गेलेत की घेऊन गेलेत, त्यामुळे मला काय टाकायला जमेना. सो मी तेवढं ठेवलंय आणि इथे आवरायचं काम चालू आहे माझं, पसारा राहिलेला. आणि मला जेवणामध्ये बनवायचे होते आज वडापाव. सो पाव बाहेरून आणणार होते, वडे बनवायची तयारी चालू होती आणि बरेच दिवस झाले मी म्हणजे वडापाव घरी बनवलाच नाही. सो म्हटलं की आज वडापाव बनवेल घरी आणि त्याच्यासोबतच क्लिनिंग वगैरे आवरून घेतलं, पसाराही आवरून घेतला. सो घर एकदम असं फ्रेश वाटतं पसारा. आणि इथे हिरवी मिरची लसूण मिक्सरला वाटून घेतला आणि पटकन बटाट्याची भाजी टाकून घेतली. सो इथे स्मॅशरने म्हणजे आपला जो पावभाजी स्मॅशर आहे त्यानेच मी स्मॅश करून घेतली. आणि मग इथे आहे ग्रीन चिली. तर ग्रीन चिली देखील मी तळली होती कारण बरेच दिवस झाले मी आणून त्याच्यामध्ये मीठ मिरची भरून ठेवली आणि वडे झाल्यानंतर ग्रीन चिली देखील छान फ्राय केली होती. तळायचीच मिरची होती. आणि इथे काल अप्प्यांची डाळ जी भिजवली होती तर त्याला मला वाटायला टाईम भेटत नव्हता. सो फायनली मी ती धुवून चांगली वाटून ठेवली बारीक. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अप्पे बनवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यावर. आणि इथे असे छोटे छोटे पोटॅटोचे वडे करून घेतले. तर बेसन पीठही संपलं होतं. माझे मिस्टर पटकन जाऊन खालनं घेऊन आले बेसन पीठ, त्यामुळे माझं इंडियावरून आणलेलंच बेसन पीठ होतं. आता बरेच दिवस गेलं मला. सो मला 6 महिने गेलं जवळजवळ आणि बरंचसं आणलं होतं. तर ओवा वगैरे, हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलं मी छानपैकी आणि अशा प्रकारे वडे काढून घेतले. सो घरी बनवलेले वडे हेल्दीच असतात कारण आपण जे ऑइल यूज करतो ते चांगल्या क्वालिटीचं असतं. बाहेरचं जे ऑइल असतं ते त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही कारण त्याच्यामध्ये खूप वेळा तेच आयटम फ्राय केलेले असतात. ते ओतून वगैरे देतात, माहिती नाही आपल्याला. सो त्यामुळे शक्यतो म्हणजे प्रयत्न असाच असतो की होममेड फूड खाण्याचा, परंतु एवढं पॉसिबल होत नाही आपल्याला की एव्हरी टाईम असे तळलेले आयटम घरी बनवायचे. आपल्याला एखादा खायचा असतो सो आपण बाहेर जाऊन खाऊन येतो. तर अशा प्रकारे ते झाले होते माझे वडे वगैरे काढून. आणि राघवला लागली होती भूक. सो राघवसाठी मी छान दूध बनवत होते. माझ्याकडे किटली आहे, किटलीमध्ये थोडंसं गरम पाणी करते आणि लगेचच दूध बनवून देते. तर अशा प्रकारे इथे आमचं झालं होतं लंचची तयारी. आणि इथे चटणी होती, ही चटणी म्हणजे मसाला होता मम्मीने बनवलेला. सो मी तोच घेतला होता ॲज अ चटणी म्हणून. आणि इथे राघवसाठी न्यू टॉय आणलं होतं. तर राघवला टॉय नको होतं, मम्मा पाहिजे होती, तर तो माझ्याकडेच पळत होता. टॉय नको, मम्मा पाहिजे. हॅलो. आणि आम्ही अशा प्रकारे निघालेलो आहोत श्रवकडे. तर श्रवचा स्लाइड आहे तो आम्ही घेऊन येणार आहे. आणि गाऊने यात्रेतून घेतलेली शूज घातले ना, चप्पल घातली आहे. खूप स्ट्रॉंग आहे ही. कुठे सापडली गाऊ? मला वाटलं इंडियालाच राहिली. घेऊन आली तू? नाही, डॅडीने घेऊन आले. अच्छा, डॅडी घेऊन आले काय? या खाली या, हळूच या. अरे अरे अरे, आलं तू, आलं. हेअर्स वाढायचे. हे काम शिकलाय का तुम्ही? मग दीदीचे केस ओढून ओढून. आता कशाला लटकायचं? लटकायला काय नाही आपल्याकडे. हा, मला वाटलं श्रव जागी असेल. 6:30ला झोपते ना ती. रडून गेली आताच. चितळेची आहे का ग? येस.
बघ मी कशी ओळखते चितळेची भाकरवडी. आणि ती इंडियावरून आणली म्हणजे चितळेचीच. श्राऊ बाय. बाय बाळा. तुझी न्यू स्कूल बॅग दाखव ना. कोणती आहे? ही आहे. ही न्यू स्कूल बॅग आहे तुझी. आणि श्रऊची तब्येत खराब होती सो तिलाही भेटणं झालं आमचं. आणि आम्ही आलो होतो स्लाईड न्यायला. त्यांना नको होता सो ते बोलले की तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन जा. सो आम्ही स्लाईड आणला श्रऊचा आणि श्रऊलाही नको होता. अदरवाईज आम्ही नसता आणला. ती बोलली असती नका नेऊ तर. आणि छान म्हणजे खूप छान आहे स्लाईड. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गाऊसुद्धा उचलू शकत होती. आम्ही राघवसाठी आणला होता. घेते का तू स्लाईड? उचल चल. थांब 5व्या फ्लोअरला आपण अजून. आणि आम्ही गेलो होतो सिटी सेंटरला. तर गावसाठी जॅकेट घ्यायचं होतं आणि जॅकेटसोबतच गावसाठी राघवसाठी दुधाची पावडर देखील घ्यायची होती. सो आम्ही गेलो होतो सिटी सेंटरमध्ये आणि राघव याच्यामध्ये छान झोपला होता. सो त्यामुळे आम्हाला काही वाटत नव्हतं फिरायला वगैरे. कारण आज गाडी फुल लोड झाली ना आपली है ना. गावला गावाला काय घ्यायचं अजून मॅक्स मध्ये ना. गावला टाकायचं ना. आणि इथे अशा प्रकारे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. तर QR कोड जनरेट होतो तो तुम्ही इथे पंच करायचा ना. त्यानंतरच हे ओपन होतं गेट. जेव्हा तुम्ही स्वतः बिल करता तेव्हा त्यासाठी. आणि ऑटोमॅटिक बंद देखील होतो. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे ऑटोमॅटिक बंद होतं आणि खूप छान वाटतं. पटपट होतं. मोठी लाईन असते ॲक्च्युली सिटी सेंटरला. सो आपण स्वतः केलं की जास्त वेळ आपल्याला तिथे उभं राहायला लागत नाही. सो अशा प्रकारे त्यानंतर आम्ही म्हणजे घरीच निघणार होतो तेवढ्यात आम्हाला भेटले माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स. सो त्यांची फॅमिली होती तिथे. तर मे बी डिनरसाठी वगैरे आले होते. तर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि इथे मॅक्समध्ये आलो होतो आम्ही जॅकेट घ्यायला. तर आधीच्या दिवशी राघवसाठी क्लोथ घेतले होते. गाऊचं जॅकेट राहिलं होतं. सो आज मॅक्सला आलो तर आम्ही जॅकेट. गाऊसाठी काय घेतलंय? जॅकेट. कुठे गेले डॅडी? बिल करायला गेले ना थंडीसाठी. पुढे चल डॅडी जाईन. आणि हे जॅकेट घेतलंय ना गावला. शो युअर जॅकेट. ओ नाईस जॅकेट. आणि अशा प्रकारे हा स्लाईड होता. तर गाडीमध्ये बसवणं मुश्किल होतं परंतु माझ्या मिस्टरांनी सीट वगैरे मागे घेऊन बसवलं होतं. आधी मी ट्राय करत होते बसवण्याचं. मला बसवताच आलं नाही. सो नंतर त्यांनी सीट मागे घेऊन बसवलं. आणि घरी आलो होतो आम्ही. तर आम्हाला ॲक्च्युली बाहेरचं अवॉइड करायचं होतं. सो मी डाळ राईस लावणार होते. राघवही खातो थोडासा डाळ राईस. आम्हीही डाळ राईसच खाणार होतो कारण डाळ राईस हा एव्हरी टाईम हेल्दी. दुपारी एवढं तेलकट वगैरे खाल्लं होतं सो त्यासाठी. आणि घरातली खूप सारी कामं बाकी होती. एकदम लेझी डे सारखं झालं होतं. उशिरा उठून मग बाकीची कामं करायची आणि तब्येतही जरा खराब होती. सो अशा प्रकारे मी मस्त डाळ राईस लावून दिला आणि आम्ही बाकीची कामं करायला लागलो. तर राघव मस्त खेळत होता आणि मग मी इथे माझे कपडे म्हणजे मशीनचे कपडे माझे झाले होते. मी जाता येताच मशीन लावून दिली होती. सो अशा प्रकारे इथे मशीनवरचे क्लोथ्स मी बाजूला काढून ठेवले आणि राघवची मस्ती चालू झाली होती. सो माझ्यासाठी चांगलं होतं कारण तो मला काम करून देतो. मग राघव मॅटच घेऊन खेळतो तू. मॅटच घेऊन खेळायचं आहे.
आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल की खूप थकले होते मी, खूप म्हणजे मला अक्षरशः वैताग आला होता कामाचं. प्रचंड काम सारखं चालूच राहतं बाळ असलं घरात की तरी कधी कधी मी आराम घेते, काहीच करत नाही. मग तरी नाही म्हटलं तरी बाळ वगैरे सांभाळायला लागतंच. माझे मिस्टर ऑफिसला असल्यावरती दिवसभर माझ्याकडे असतो तो, आणि नसल्यावर मात्र माझे मिस्टर खूप हेल्प करतात. आणि तुम्हाला बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा म्हणजे ते खूप सांभाळतात बाळाला, असं नाही की नाही. तर आम्ही दोघं मिळून म्हणजे छान काळजी घेतो फॅमिलीची वगैरे असं, आणि खूप सपोर्टिव्ह देखील आहेत. तुला पाहिजे ते कर, असं म्हणजे हे नको करू ते नको करू हा प्रकार नाही आहे त्यांच्याकडे. तुला जर म्हणजे एखादी गोष्ट वाटते करावी तर ती तू केलीच पाहिजे, कारण आपली इच्छा अपुरी तुमची जी तोंडावरती हास्य असतं तेही कमी होतं. सो हास्य कमी होऊन द्यायचं नाही. त्यामुळे माझे मिस्टर नेहमी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात. अरेबिक ब्रेड, आणि आम्ही सिटी सेंटरवरून येताना अरेबिक ब्रेड आणलाय. पिझ्झा, अरेबिक पिझ्झा ना. आम्हाला डाळ भात खायचं, राघवला ना आम्हाला, तर आमचा डाळ भात देखील रेडी आहे इथे. आणि अशा प्रकारे तुम्हाला माहितीच आहे दिवसभर तुम्ही कितीही आवरा, परंतु संध्याकाळी तुम्हाला असा पसारा दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातनं माझ्या मिस्टरांनी स्ट्रोलरमधून देखील कचरा सामान काढलं होतं बाहेर. हॅलो, आणि आता माझं काम आवरलं आहे किचनमधलं वगैरे. राघवही झोपलं आहे, तर त्यालाही आत्ता झोपवलं. गावही झोपली आहे शांत. आणि उद्या स्कूल आहे, तर नॅशनल डेचे हॉलिडेज संपलेले आहेत. सो आम्ही झोपणार आहोत आता. आणि आता खूप उशीर झाला ॲक्च्युली, आता जवळजवळ 11 वाजायला आलेत. तर आत्ताच राघवला झोपवलं, मी किचन क्लीन केलं, भांडे वगैरे वॉश केले, आणि आम्ही झोपणार आहोत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.